हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या आजच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये। तर तुम्हाला आमच्याकडे बघून कळत असेल की आम्ही पारुशेत अजून, आणि खरंच आम्ही पारुशेत आंघोळ बिंघोळ केलेली नाही। सकाळची वेळ आहे आणि सकाळी सकाळी आपल्या व्लॉगला सुरुवात केली आहे। म्हणलं चला काय आंघोळी कशी ते तर चालणारच हे आपलं, आणि सुट्टी असल्यामुळे सगळं थोडंसं लेट चालू असतं। आंघोळ उठणं करणं खाणं नाही, तरी पण बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहे। माझ्या झाडू झालेला आहे, पोछा झालेला आहे, बाहेरचं सगळं अंगण धुवून झाडून काढलेले। आपल्या गाडीच्या कव्हरवर खूप धूळ बसलेली होती, ते कव्हर धुवून ठेवले। आता एकटीला टाकता येणार नाही मला, म्हणून मी ते आल्यानंतर रात्री टाकणार आहे। आणि आता मुलांची सुद्धा आंघोळ बाकी, माझी सुद्धा आंघोळ बाकीच आहे। पण सगळी कामं करून बसले होते हातात फोन घेऊन, म्हटलं चला व्लॉगला सुरुवात करावी। तर शिवांश चल बेटा, आमच्या मुलांना पण आणि आम्हाला सगळ्यालाच खूप आळस येतोय आता सुट्टी लागल्यापासून आंघोळ करायची, आणि पण आता करावी लागणार आहे आंघोळ। तर चल बाबू चल चल ना, मला माहिती तू तिला लपलेला आहे म्हणून, मला काय भू करतो अजून। कुठं चालला? गेला आंघोळीला, दोघं पण गेले निघून। आता मी पण आंघोळ करून घेते आणि नंतर व्लॉग कंटिन्यू करते। काय सकाळचे 9:30 वाजलेले आणि आपल्या घराच्या दारात ना असं छान असं ऊन येतं, म्हणजे हे तर आता गेलेले ऊन असे किचनची खिडकी येते माझी पोर्च मध्ये, आणि तिथून असं आतमध्ये ऊन येतं। मी तुम्हाला दाखवते आतमध्ये, म्हणजे एकदम देवघरावरती ऊन पडतं। इथं मंदिर आहे ठेवलेलं। आता या बकेटमध्ये थोडं ज्वारी वगैरे आहे, ती मला वाळायला टाकायची म्हणून राहिलेली आहे तशीच, कारण पाऊस होता तर ते टाकलेलं नाही मी वाळायला। मग आता पाऊस उघडलाय, ऊन पडेल तेव्हा वाळवूनच ठेवेल। अशी किचनची खिडकी आणि समोरच देवघर आहे। तर दिवस उगवला की समोरूनच सूर्याची किरण देवघरावर पडतात, आणि किचनमध्ये मात्र सकाळी सकाळी लय ऊन लागतं म्हणजे खूप गरमी होते स्वयंपाक करताना। पण आता 9:30 वाजल्यामुळे ऊन सावली थोडीशी पुढे आलेली आहे, आणि छान असं ऊन पडतं ना सकाळी, आणि म्हणून जास्त फ्रेश वाटतं। आणि ही हॉलची खिडकी पण अशी या बाजूला असल्यामुळे इथून पण ऊन येतं हॉलमध्ये, आणि बॅक साईडला बेडरूममध्ये दुपारच्या नंतर येतं। तर हे बाईकचं जे कवर आहे ना ते ओलं झालं होतं म्हणून मी धुवून टाकलं। एकदम समोरच दाराच्या कपडे टाकायला नको वाटतात मला, पण टाकलेले आज, कारण ऊन सकाळी सकाळी समोरूनच येतं तसं, तर मी कपडे मागेच टाकते वाळायला। त्या दिवशी पहिला पाऊस आला होता, आणि असं पण आताचे पाऊस म्हणजे अवकाळी पाऊस असतात, खूप जास्त वारं ते सगळं येतं आणि मग पाऊस पडतो। तर तसंच होतं त्या दिवशी। गाडीचं कवर जे आहे ना ते उडून चाललं होतं, तर शिवांशने आणि मी पटकन पकडलं आणि त्याला आतमध्ये घेतलं। तर खूप धूळ बसली होती म्हणून ते धुवून तिथं नितळायला टाकलेले झुल्यावर। आणि हे मनी प्लांटचा जो प्लांट आहे ना तो एका बाजूला आलेला आहे म्हणून मी मधल्या भागी अजून एक दुसरी काडी लावली। लावताना 3-4 काड्या लावल्या होत्या मी, पण त्यातली एकच आली, कारण मला पण काय, मी पण उन्हाळ्यात लावून दिला तर बिचारा कसा येणार। मनी प्लांटला थंड हवा आणि थंड वातावरण लागतं। तर हा आपला जुना मनी प्लांट आहे, पण याची कुंडी जी होती ना ती प्लास्टिकची आहे, ती खूप वर्ष झाले त्याला, तर ती कुंडी तुटलेली आहे पूर्ण, म्हणून मी दुसरा लावून घेतलेला आहे। थोड्या दिवसात हा काढावा लागणार आहे मला। आणि आता सुट्टी जरी असली तरी मुलांच्या अभ्यासाची तयारी चालूच आहे। म्हटलं परत गॅप पडला का जास्त मग त्यांना पण अभ्यास करू वाटत नाही, म्हणून मग काम आवरली गेली होती। दीदींना म्हटलं मी माझं करते, माझं मी बाकीचं काम आवरते, तुम्ही ह्यांना घेऊन बसा थोडा वेळ, म्हणजे थोडा अभ्यास पण करत राहतील, अख्खा दिवस खेळतच राहतात असं। तर आता दुपारच्या जेवणात आंब्याचा रस करते। तर ह्या कैऱ्या म्हणजे हे आंबे केसरचे आणले होते, तर रात्रीची शेवग्याच्या शेंगेची भाजी पण बाकी होती, तर ती तशीच ठेवून दिली फ्रीजमध्ये, टाकून नाही देत शक्यतो। आणि सकाळी भेंडीची भाजी केली होती, तर पोळ्या सुद्धा आहेत लाटलेल्या, सकाळीच करून घेते एकदम चपात्या, म्हणजे दुपारी उन्हात करू वाटत नाही काय असं होतं। तर आता फक्त आंब्याचा रस करून घेते, आणि थोडासा भात पण आहे। तर आज पाऊस उघडलेला आहे, म्हणजे सकाळी येऊन गेला पाऊस, नव्हता असं नाही, आणि आभाळ एकदम पांढरं शुभ्र झालेलं, एकदम मोकळं उघडले आज। तर कपडे हातानेच धुवून घेतली, लिक्विड संपलेलं आहे माझं मशीनचं, त्याच्यामुळं फक्त मशीनमध्ये टाकून स्पिन करून घेतली, कारण छोटे थेंब पडत होते। म्हटलं अजून जर आला तर वाळणार नाही, परत घरात वास सुटतो कपड्यांचा। आणि आहे आपली जागा पाठीमागे, तर टाकून दिलं मी। तर कपडे काढल्यानंतर मशीनला थोडा वेळ उघडच ठेवायचं, म्हणजे आतमध्ये जे ओलं मॉइश्चर असतो ना तो निघून जातो, आणि त्याच्यामुळं मशीन सतत ओलं राहिल्याने ते पण आतमध्ये ड्रम खराब होतो, म्हणून मग थोड्या वेळ मी उघडच ठेवते मशीन। एका कपड्याने पुसून घेते ती रिंग वगैरे आणि उघडीच ठेवून देते, म्हणजे मशीन थोडं चांगलं सुकतं, आणि नंतर बंद करून घेते।
तर इथं आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे मी, धुवून घेतले, स्वच्छ चाकूने कापून घेतले आणि नंतर कैरीने त्याचा पल्प काढून घेते आणि त्याच्यानंतर ब्लेंडरने ब्लेंड करून घेते. तर मिक्सरमध्ये करण्यापेक्षा ना ब्लेंडरनेच आंब्याचा रस खूप छान होतो, एकदम मस्त ब्लेंड होतो, एकजीव होतो. म्हणून तर मी मिक्सरच्या भानगडीत पडतच नाही, ते ब्लेंडरनेच करून घेते. आणि मस्तपैकी साखर, इलायची पावडर जे काही टाकायचं आहे ते टाकून घेतलं. हलकंसं नमकही टाकायचं, गोड पदार्थ असले तर त्यातमध्ये थोडंसं चिमूटभर नमक टाकल्याने आणखीन छान चव येते. तर रस करून घेते इथं ब्लेंडरने. आणि आंबे फ्रीजमध्ये ठेवलेले होते आणि सध्या वातावरण थंड थंड असल्यामुळं काही त्याच्यात थंड नाही टाकला, असाच फिरवून घेते मी, कारण मुलांना पण नंतर सहन होत नाही. म्हणून छान असा रस ब्लेंडरने तुम्ही बघू शकता किती छान ब्लेंड होतो आणि अगदी 2 मिनिटात, काही जास्त हे नाही. आणि ते मिक्सरच्या भांड्यात कसं होतं, कधी कधी रिंग नीट बसलेली नसते आणि रिकामा खाली सांडतो, मिक्सर पण खराब होतो आणि सगळा राडा होऊन जातो, असं होतं माझ्या बाबतीत. तर म्हणून मी ब्लेंडरनी, ताकसुद्धा मी ब्लेंडरनीच करते, फार छान होतं आणि अगदी कमी वेळात, आणि भांडे पण पडत नाही एवढे. तर ब्लेंडर खरंच खूप युजफुल आहे, खूप काही होतं त्याने, मस्त होतं एकदम. आणि वापरायला एवढं काय धुयचं काही टेन्शन नाही आहे. स्विच बंद करून हलकासा विसळून ठेवून दिलं तरी पण होतं. मग आता दुपारचं जेवायला घेतलेलं आहे इथं, किचनमध्येच बसतो आम्ही. संध्याकाळी हे असतात तेव्हा, मग रात्रीच्या वेळी हॉलमध्ये घेतो, ते नसतात तेव्हा आम्ही चौघच असतो, मग बसतो इथं. तर आंब्याचा रस, शेवग्याच्या शेंगा, थोडासा भात, भेंडीची भाजी, असा आमचा दुपारचा बेत आहे. आणि आंब्याच्या रसात तूप खूप जास्त आवडतं, आमच्या सगळ्यांनाच आवडतं, मुलांना पण, आम्हाला पण. आरवीला तर फारच जास्त आवडतं तूप, किती खाऊनी किती नाही असं होतं.